आणि आता पाहणार आहोत छगन भुजबळ आणि शरद पवार भेटी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छगन भुजबळांनी अचानक सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा। मी स्वतः शिंदेंना फोन करून 2 ते 4 महत्त्वाच्या लोकांमध्ये बसून चर्चा करणार, असं पवार म्हणाले। पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। छगन भुजबळ शरद पवार भेटीचे प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षामध्ये कुणालाही खबर नाही। भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना देखील बळ। अजितदादांचा शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर बोलण्यास मात्र नकार। गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते। देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्याही अनेक गुप्त बैठका झाल्या, त्यानंतर आमदार फुटले। भुजबळ आणि पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया। गुप्त भेट होते जी तुम्हाला माहित होत नाही, ती काहीतरी घडवणारी असते। ज्या आता एकनाथ शिंदेजींनी केलंय, अजितदादांनी केलंय, देवेंद्रजी, तुम्हाला तर एकाही बैठकीचे माहित नाही। अचानक अनेक बैठका झाल्या तेव्हा तर आमदार फुटलेत आणि अजून काही आमदार हे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकेल महाविकास आघाडीचे, अशा पद्धतीच्या बैठका झाल्या। परतीचे प्रयत्न केले तरी भुजबळांना परत घेणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं, भुजबळांची भूमिका दुटप्पी। देशमुख यांची टीका। ते प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। महायुतीत डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भुजबळ आणि पवार भेट राजकीय समजू नये, बावनकुळेंचं वक्तव्य। बिलकुल भुजबळ नाराज असतात, कारण काय काल बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी ते होते। त्यामुळे विनाकारण काहीतरी चुकीचा पसरून त्यांच्याबद्दलचं एक ज्येष्ठ नेते आहे, त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्रामध्ये त्याने एक आपलं स्वतःचं आगळेवेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। महायुतीमध्ये छगन भुजबळांची हेळसांड होते हे आता नाकारता येत नाही। शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। अनेक वर्ष सहकारी राहिलेले आहेत, भुजबळांची हेळसांड होते महायुतीमध्ये, शक्यता नाकारता येत नाही ना। तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरजच नाही। मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे माहिती नसल्यानं सर्वपक्षीय बैठकीमध्ये आलो नाही, असं शरद पवार म्हणाले। भुजबळांची माहिती। तर शरद पवार 2 दिवसामध्ये स्वतःच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची भुजबळांची माहिती। म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरांगेकडे मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली, आश्वासनं दिली, हे आम्हाला माहिती नाही। स्फोटक स्थिती भुजबळांनीच निर्माण केली, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिलंय। कोयता आणि हातपाय तोडण्याची भाषा भुजबळांनीच केल्याचं जरांगे यांचं वक्तव्य। परिस्थितीच त्यानेच केली ना, दुसरी कोणी केली? कोयत्याची भाषा तर त्यानेच वापरली, थांबडला येऊन हातापाय तोडण्याची भाषा त्यानेच वापरली। आता काही ओबीसीचे नेते हाताखाली धरून त्यांच्यात आणि आमच्यात वाद लावा लागला। भुजबळ आणि शरद पवारांची भेटीमध्ये सकारात्मक सिग्नल। जाती जातीमध्ये वाद निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका, संजय सिरसाट यांची प्रतिक्रिया।